हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा लाईव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आहे 20 जानेवारी 2025 आणि आज होतं सानूचं बर्थडे। तर सानूच्या फ्रेंडला बोलून मी बर्थडे सेलिब्रेशन करत होती। लहान मुलांना बोलूनच सेलिब्रेशन केलेलं छान असतं। लहान मुलांच्या बर्थडेमध्ये लहान मुलं नसतील तर काही मजाच नाही, म्हणून मग मी इथे बनवले होते ब्रेड मुंडे त्यांच्यासाठी आणि इथे घरीच बनवले होते मी डोनट। ते तर लहान मुलांचे सगळ्यांचे फेवरेटच असतात। आणि इकडे पावभाजी बनवली होती मी, जी आमची युनिटमधील माझी क्लोज फ्रेंड आहेत ती येणार होती, तर त्यांच्यासाठी मी इथे पाव आणून ठेवले होते आणि भाजी घरात बनवली होती। आणि हे आहे आमच्या आर्मी क्वार्टरमधील किचन, हे आहे माझं बेडरूम। आई इथे तयार होत होत्या आणि इकडे पाहू शकता सानूचे सर्व फ्रेंड डान्स करत होते। इकडे सानू हीटरजवळ बसली होती कारण थंडी लागत होती आणि तिने इनर घातली नव्हती, म्हणून मग ती सानूची जी ट्युशनवाली टीचर आहे तिच्यासोबत हीटरजवळ बसली होती। आणि हे आहे हॉल। इथे फौजींनी पाहू शकता बलून वगैरे लावून डेकोरेशन छानपैकी केलेलं आहे। कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मी मग त्यांना म्हटलं की डान्स करा, तर डान्स करायला सगळी आलेली आहेत। हे आहे बाहेरचं आणि इथे फौजी बसलेले आहेत फ्रेंडची वाट बघत। आणि आमच्या तिकडे चार्ली आणि एक छोटा पिल्लू आहे डॉगीचा, तो झोपला होता। तर हे पाहू शकता आमचं पिथोरागडमधील आर्मी क्वार्टर। आणि इथे मोठा बलून लावलेला, ते फोडायला लहान मुलं उड्या मारत होती पाहू शकता तुम्ही। तर त्यांना म्हटलं की उड्या नका मारू, स्लिप झाला तर पडाल। इकडे पाहू शकता ह्यांचं डान्स चाललेलं आहे। तर सानूचा बर्थडे तुम्हीही एन्जॉय करा आणि कसं होते तेही बघा। तर इथे पाहू शकता सानूची ट्युशनवाली टीचर ही पाहायला आलेली आहे आणि सानूचे फ्रेंड किती मजा करता आहेत पाहू शकता तुम्ही। तर चला पुढे काय काय होतं त्या या ब्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर इकडे पाहू शकता मी लहान मुलं डिशमध्ये दिलं की सांडवतात आणि थंडी आहे इथे खूप, म्हणून मग मी काय केलं बर्थडे केक वगैरे कटिंग झालं की त्यांना बॉक्स भरून द्यायचे आणि घरी सोडून यायचं, कारण मग संध्याकाळी इथे 6 वाजले की अंधार पडतो। त्यामुळे मी काय केलं की लवकर आवरायचं, म्हणून मग मी बॉक्स आणले आणि बॉक्समध्ये त्यांना जे लहान मुलांना खाऊ आणलेलं ते बॉक्समध्ये पॅक करून द्यायचं असं ठरवलं होतं। म्हणून मी बॉक्स इथे बनवायला घेतले होते आणि मुलं काही एवढी जास्त नव्हती, 20-25 मुलं असतील। तरी मी इथे पटापट कोणी आलं नव्हतं तेव्हा मी बॉक्स बनवायला घेतले होते। हे पेस्ट्रीचे बॉक्स आहेत, थोडे मोठेच आणले होते मी। आणि केक ही मी घरीच बनवलं होतं, एक सानूसाठी एक जानूसाठी केक बनवलं होतं। आणि ह्या पेस्ट्री आहेत त्या पण पेस्ट्रीज मी घरीच बनवल्या होत्या। केक कटिंग थोडं देण्यापेक्षा मी त्यांच्यासाठी एक कपकेक बनवले होते पाहू शकता। आणि इथे माझी फ्रेंड आहे ती खूप भडकली होती कारण मी एवढी तयारी केली एकटीने आणि तिला बोलवलंच नाही हेल्प करायला, म्हणून ती खूप भडकली होती। पाहू शकता कशी ओरडत होती मला की मला बोलवलंच नाही म्हणून। मग नंतर ती शांत झाली। मी म्हटलं कशाला त्रास द्यायचा कोणाला, होऊन जाईल आरामात, म्हणून मग मी पण बोलवलं नाही तिला, कारण तिची तब्येत पण ठीक नव्हती। म्हणून मग म्हटलं चला आपण एकटीनेच दिवसभरात काय होईल तेवढं करूया, नंतर उरलेलं तर करायला येणारच, म्हणून मग मी तिला बोलवलं नव्हतं। मग इकडे पाहू शकता बॉक्स पॅकिंग करायला सर्वांनी घेतलेलं आहे। आम्ही चौघी मिळून पटापट
बॉक्स पॅकिंग करून घेतले केक कटिंग करायच्या आधी. तर ही आहे संगीता दीदी आणि ह्या दोघी ज्या आहेत त्या मराठी आहेत. ही उभी राहून काम करते, ग्रे कलरचे स्वेटरवाली. ती आहे दीदी आयरणी, मराठी आहे. आणि इकडे आहे स्काय ब्ल्यू कलरचा स्वेटर घालून ती आहे दीदी नाशिकची, आत्ता जस्ट आलेली होती, न्यू म्हणजे 1 महिन्यासाठी आलेली आहे ती. तेही जातील आता. तर अशी चौघी मिळून आम्ही करत होतो. मोठ्या माणसांना मी इन्व्हाइट केलंच नव्हतं, ज्या क्लोज आहेत त्या स्वतःहूनच आल्या होत्या न सांगता. कसं असतं, आपण एखाद्याला जीव लावलं की समोरची आपल्याला जीव लावून हक्काने येतात आणि हक्काने सांगतात की हां आम्ही करणार म्हणून. असं म्हणजे भांडून सर्व गोष्टी करत असतात. असंच काहीतरी आमचं तिघींचं आहे. ह्या ताई तर नवीनच आलेल्या होत्या. तिथे पटापट आम्ही चौघी मिळून बॉक्स पॅक करून घेतले. बॉक्स पॅकिंग झाल्यानंतर आम्ही एक साईडला बॉक्स लावून घेतले आणि एका बेडरूममध्ये ठेवून बेडरूम बंद करून घेतला. डोनट ही पाहू शकता अजूनही एवढे शिल्लक राहिले होते, कारण डोनट खूप बनवले होते मी. मुलांचा डान्स चालूच होता. इथे मी बनवला होता एक कॅटवाला केक सर्कलमध्ये आणि एक हार्ट शेपमध्ये बनवला होता चॉकलेट फ्लेवरचा. हा होता सर्कलवाला स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक. तर 2 केक बनवले होते. याचं कारण असं की छोटी आहे तीही रडत होती, तिथं चमचा घेऊनच फिरत होती की माझंही केक, मलाही केक पाहिजे म्हणून मग तिच्यासाठी एक केक बनवलं आणि एक सानूसाठी केक बनवला. आमच्या ज्या संगीता मॅडम आहेत त्यांनी क्लास चालू केले होते 5 दिवसाचं बेकिंगचं. तर त्याच्यामध्ये आम्हाला 5 दिवसात 4 प्रकारचे केक शिकवले होते. तर मीही शिकायला तिथे जात होती. तर 5 दिवसाचा मी कोर्स केलं होतं, म्हणून म्हटलं चला हळूहळू जर प्रॅक्टिस केली तर आपण केक छान बनवू शकतो. म्हणून मग मी घरातच ट्राय केलं केक बनवण्याचं. त्याच्या आधीही मी बनवले आहेत, ते 5-6 केक बनवलेले आहेत. जसं केक बनवू तसं हात बसेल म्हटलं. तर मला केक बनवायला जमलं आहे की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कसं वाटते केक तुम्हाला. चला पुढे बर्थडे एन्जॉय करा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday. इथे केक कटिंग वगैरे झाल्यानंतर लहान मुलांना सर्वांना राऊंडमध्ये बसवलं आणि त्यांना जे बॉक्स पॅक केलेले ते डिस्ट्रीब्यूट केले आणि त्यांना भैया जे समोर आहेत त्यांना सांगितलं की त्यांना घरी सोडून या, कारण 7:30 वाजले होते, खूप रात्र झाली होती. म्हणून मग त्यांना इथे खायला दिलं नाही की बॉक्स पॅकिंग करून त्यांच्या घरीच दिले. तर हे सर्व झाल्यानंतर मग आम्ही पावभाजी बनवली होती मोठ्यांसाठी. ती सगळ्या मोठ्यांना जे भैया वगैरे आहेत बाहेरून आलेले दीदी लोक आहेत त्यांचे मिस्टर त्यांना सगळ्यांना पावभाजी खायला दिली. आणि नंतर मग लास्टला इथे आम्ही सर्व लेडीज बसलो होतो. माझा तर सोमवार फास्ट होता एक टाइम निरंकार, त्याच्यामुळे मग मी थोड्या वेळात नंतर बसली. सर्व खाऊन पिऊन झाल्यानंतर इकडे पाहू शकता सर्व गेल्यानंतर सानूने घेतले होते गिफ्ट ओपन करायला. तर इथे पहिलं गिफ्ट आहे ते संगीता दीदीचं होतं, जी माझ्याशी वाद घालत होती हक्काने. तिने घेतलं होतं बॅग. पाहू शकता किती छान बॅग आहे. तर मी ते नाव पाहत होती कोणी दिलेलं आहे म्हणून. ते त्याच्यावर सानवी दीदी लिहिलं होतं, तिथं नाव नव्हतं लिहिलेलं, त्यावरनं समजून गेली. इकडे ज्या ब्ल्यू कलरच्या स्वेटर घालून होत्या सोनावणे ताई त्यांनी आणलं होतं. तर त्यांनी काय आणलेलं पाहूया. इथे सानूचा एक फ्रेंड आहे त्याने कप आणलेलं होतं आणि जानू किती खुश झाली आहे पाहू शकता. हे घेऊ का ते घेऊ, तिथं असं चाललं होतं, हे माझं ते माझं असं चाललं होतं. आणि इथे पाहू शकता चेस आणलेलं आहे सानूसाठी. तिसरं ओपन करायला घेतलं होतं सानूने, सानूच्या फ्रेंडने आणलेलं, ते ओपन करत होती सानू. आणि नंतर मग मी फौजींनाही बोलवलं की तुम्हीही गिफ्ट ओपन करायला या म्हणून. तर इथे पाहू शकता किती छान आहे. कोणीतरी गणपती बाप्पा दिले आणि सानू खूप खुश झाली गणपती बाप्पा बघून. आणि इथे जे भैया बलून फोडत होते त्यांनी सानूला हा ड्रेस आणला होता आणि खूप छान ड्रेस होता. फक्त थोडा मोठा होता पण खूप छान होता. प्रत्येकाची नावं बघत होती कोणी काय आणलेलं आहे. नाहीतर मग लहान मुलं काही असंच ओपन करतात आणि मग समजत नाही कोणी काय गिफ्ट आणलेलं आहे ते. तर सानूला सर्वात जास्त गणपती बाप्पा बघून खूप आवडलं, खुश झाली खूप. नंतर मग हे तिच्या फ्रेंडनेच आणलेलं होतं गिफ्ट, ते ती पाहत होती. आणि हे सर्व गिफ्ट जे आहेत ना
ते सर्व म्हणजे 2-4 गिफ्ट सोडले तर सर्व रिटर्न गिफ्ट होते. हे तिच्या फ्रेंडने आणलेलं. तिचा पण फ्रेंडचा तिच्या बर्थडे झालेला तेव्हा तिने टायगर घेतलेला, तर तिने डमरू पाठवून दिला आणि डमरू जानू बघून खुश झाली खूपच. घरी खूप डमरू आहेत गावाला, पण इथे डमरू नव्हता म्हणून खूपच खुश झाली होती. इथे सानूचं पाहू शकता काय खोलू आणि काय नाही असं झालं होतं. इकडे पाहू शकता सानूच्या स्कूलमध्ये जी फ्रेंड आहे तिने हा टिफिन घेतला होता. आणि नंतर सानू म्हणायला लागली की माझ्या टीचरने काय घेतले आहे ते मला ओपन करून पाहायचं आहे, म्हणून ती पाहू शकता किती घाईघाईने ओपन करते. म्हणते माझं फेवरेट आहे. कदाचित तिला सांगितलं होतं म्हणून ती घाईघाईने खोलत होती. आणि पाहू शकता त्याच्यामध्ये काय निघते. वाव, तर पाहू शकता ज्या ग्रे कलरचा स्वेटर घालून ताई होत्या त्यांनी आणलं होतं हे वॉल हँगिंग. त्याच्यामध्ये फोटो फ्रेम आहे, म्हणजे इथे फोटो लावायचं होतं मध्ये. खूप छान होतं. थँक्यू ताई. आणि इथे एका सानूच्या फ्रेंडने हे गिफ्ट घेतलं होतं तिला. हे आधीही आहे तिच्याकडे आणि अजून एक भेटल्यानंतर तर खूपच खुश झाली होती. गणपतीच्या सानूच्या टीचरने तिला घेतलं होतं युनिकॉर्नवाली वॉटर बॉटल. ती पाहून तर ती खूप खुश झाली होती. तर असे सर्व तिला गिफ्ट मिळाले होते. सर्वांना खूप खूप थँक्यू. आणि म्हणजे ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय. पाहू शकता केवढी खुश झाली आहे युनिकॉर्नवाली बॉटल पाहून.